नमस्कार. इंडिया नाऊ 24 चॅनल त्याचप्रमाणे श्रीमंत वारकरी TV न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पोहोचलेलो आहोत शनी शिंगणापूर या ठिकाणी आणि या ठिकाणी येण्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की श्री क्षेत्र आळंदीमधील शिवसेना अध्यक्ष शहराध्यक्ष श्री राहुलजी चव्हाण यांचा वाढदिवस म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा हा अशा प्रकारे साजरा होत आहे. आणि आपल्या माहितीनुसार असं आपल्याला माहिती मिळाली आहे की श्री राहुल शेठ चव्हाण की दरवर्षी शनी मंदिराचं भाविक भक्तांना असं दर्शन देत आहेत की जेणेकरून की वाढदिवस असा आगळा वेगळा साजरा व्हावा या दृष्टिकोनात त्यांचा प्रयत्न आहे. आपण लाईव्ह दृश्य पाहू शकता. या ठिकाणी हे लाईव्ह दृश्य आहेत श्री क्षेत्र शिंगणापूरचे. आपण या ठिकाणी पाहू शकताय की फुलगाव या तीर्थक्षेत्रा ठिकाणी शनीचं असं प्राचीन मंदिर आहे जे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये कोणाला माहीत नसेल, पण तो खूप मोठं असं शनिदेवाचं मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यांनी त्या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि या वाढदिवसासाठी त्या गावचे सरपंच या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं आपण काय भावना आहेत आपण जाणून घेऊया. या ठिकाणी आमच्या गावामध्ये शनी महाराजांच्या सारखंच एक आमचं पौराणिक असं शनी मंदिर आहे आणि त्या ठिकाणी पेशवेकालीन असा प्रसिद्ध कमानी घाट आहे ज्याचा या ठिकाणी जलदुर्ग म्हणून सुद्धा उल्लेख केला जातो. अशा ठिकाणी सुद्धा राहुल शेठ यांचं मोलाचं सहकार्य आहे. प्रत्येक शनिवारी त्या ठिकाणी ते दर्शनाला असतात आणि ज्या ज्यावेळेस शनी अमावस्या असते त्या शनी अमावस्याला होम हवन जलाभिषेक महाराजांची पूजा सर्व महाआरती या ठिकाणी राहुल शेठ त्या ठिकाणी करतात. आणि ज्या ज्या ठिकाणी त्यावेळेस काही सेवा करायची असेल किंवा काही अन्नदान करायचं असेल त्यावेळेससुद्धा राहुल शेठ त्या ठिकाणी हिऱ्याने सहभाग घेतात. आणि कुठलंही धार्मिक कार्य असू दे आमच्या गावातलं त्यामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. त्यांना आमच्या फुलगाव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं या ठिकाणी शनीश्वर मंदिरामध्ये शिंगणापूरमध्ये आम्ही घेऊन आलो. सर्व 300 जण या ठिकाणी आहोत. आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जय शनेश्वर, जय रामकृष्ण हरी. नमस्कार. जय शनिदेव. आज शनिदेवाचे उपासक राहुल चव्हाण हे आनंदी शहर अध्यक्ष शिवसेना प्रमुख आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं हे सातत्य आहे की शनिदेवाला येऊन अनेक लोकांना घेऊन ते येऊन त्यांच्या दर्शनाचा लाभ देतात. आणि इंद्रायणी आरती आम्ही आज चालू केलेली आहे त्याच्यातही ते उपाध्यक्ष या पदावर आहेत. तसेच आता इंद्रायणी परिक्रमा आम्ही सुरू केलेली आहे. हे आत्ता पुन्हा या 2 दिवसात त्याचं नियोजन आहे. तर त्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं फार मोलाचं एक वाटा आहे. आणि हे त्यांचं समाजसेवेचं काम काही गरिबांना मदत करणे तसंच मेडिकल कॅम्प वगैरे घेणे तसेच काही आडी अडचणांना अहोरात्र ते धावून येतात. त्यामुळे त्यांचा आम्ही आज वाढदिवस असल्यामुळे त्यांचा आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या कोटी कोटी शुभेच्छा इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्टतर्फे. आज या शुभदिनी आमचे जिवलग मित्र परमार्थ स्नेही आळंदी शिवसेना आळंदी शहर प्रमुख श्री राहुल शेठ चव्हाण यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांचा वाढदिवसाचा दिवस आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने ते दरवर्षी आळंदीवरून आळंदी परिसरातील मित्रवर्ग असतील महाराज मंडळी असतील भाविक भक्त असतील त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या शनिदेवाला अभिषेक करून महाआरती करत असतात. त्याच निमित्ताने आज ही आम्ही सर्वजण जवळजवळ आळंदीतून मित्रमंडळी महाराज मंडळी भाविक भक्त जवळपास 200 ते 300 लोक आम्ही आळंदीवरून या महाआरती करता आलेले आहेत त्यांच्याबरोबर. त्याचबरोबर त्यांचं कार्य म्हणजे आळंदीतील विद्यार्थी. आज शनी शिंगणापूर या ठिकाणी माझ्या जन्मदिन वाढदिवसानिमित्त सोहळ्यानिमित्त आळंदीवरून जे भाविक भक्त आले आहेत प्रथमतः मी त्यांचे सहर्ष स्वागत करतो. ते माझ्या विनंतीला मान देऊन आले आहेत. आणि हा वाढदिवस मी इतरत्र खर्च न करता भाविक भक्तांच्या शनी महाराजांच्या चरणी अर्पण करत असतो. असंच तुमचं मला मोलाचं सहकार्य इथून पुढच्या आयुष्यात लाभो ही माऊलींचरणी प्रार्थना.